तुम्हाला माहिती आहे, जगात सर्वाधिक भूकंप कुठला देश सहन करत असतो? जपान. जगात सर्वाधिक त्सुनामी सुद्धा कुठला देश सहन करतो? जपान. जगात सगळ्यात पहिला अणुबॉम्ब कुठल्या देशावर टाकला गेला? उत्तर आहे जपान. जगात दुसरा अणुबॉम्ब सुद्धा कुठल्या देशावर टाकला गेला? यालाही उत्तर सर्वांना माहिती आहे, जपान. मजेशीर गोष्ट ही आहे की कुठला असा देश आहे की ज्यांनी अणुबॉम्ब बनवतेवेळी त्यांचा अणुबॉम्ब फुटला आणि त्यांच्या स्वतःच्या देशाची हानी झाली? त्यालाही उत्तर आहे जपान. एक वेळ अशी होती की 1945 ला जपान ऑलमोस्ट डिस्ट्रॉय होऊन गेलेला होता. इतक्या सर्व गोष्टी सहन करून सुद्धा जपान आज खूप साऱ्या बाबतीत जगात टॉप 5 मध्ये आहे. हे कशामुळे होऊ शकले? माहिती आहे आपल्याला? उत्तर आहे पहिला म्हणजे माइंडसेट आणि दुसरे म्हणजे प्रॉपर एज्युकेशन. आपल्या भारतात आपण काय करतो? मुलांना त्यांच्या वयाच्या 25 पर्यंत केवळ शालेय अभ्यासक्रमात गुंतवून ठेवतो. त्यांना अर्थकारण म्हणजे फायनान्स हे वेगळं वैयक्तिक आपण शिकवत नाही. जपानने ते केले. आपल्याकडची मुलं वयाच्या 25 वर्षापर्यंत ओनली डिग्री ओरिएंटेड एज्युकेशन घेत असतात आणि हे जपानच्या मुलांना शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वळण, मोठ्यांचा मान, देशाचा अभिमान, आपल्या देशाप्रती खरे प्रेम, स्वच्छता, आनंदी राहणे, जे आहे त्यामध्ये खुश राहणे, संकटांचा सामना करणे, फिटनेस, मेडिकल इमर्जन्सी, लाईफ इमर्जन्सी, एटिकेट, मॅनर्स अशा खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात. मी असे अजिबात म्हणत नाहीये की पुस्तकी ज्ञान आणि डिग्री ही गरजेची नाहीये. निश्चितच ती आवश्यक आहे. पण जीवनाच्या प्रत्येक स्तराला उंचवण्यासाठी मुलांना इतर गोष्टींची शिकवण योग्य वयापासून देणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे आहे योग्य वयापासून त्यांना फायनान्शियल लिटरसी शिकवणे. सो योग्य वयात योग्य फायनान्शियल डिसिजन घेऊन फायनान्शियल फ्रीडम प्राप्त करण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.